शिर्डीला माझं येणं असतं, दर्शनाला येतो, वेगवेगळ्या कामाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पण येणं होतं। बाबांच्या दर्शनाला देशभरातून दरवर्षी जवळपास 2 ते 2.25 कोटी लोक शिर्डीमध्ये येतात आणि त्या अनुषंगानं शिर्डी एअरपोर्टच्या काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या दूर व्हाव्यात आणि एक सुखकर प्रवास देशातील सर्व भाविकांना या ठिकाणी करता यावा म्हणूनही हा विचार आज आला। 24 तास शिर्डीचं विमानतळ सुरू राहावं म्हणून नाईट लँडिंगच्या काही फॅसिलिटीज या ठिकाणी पूर्ण करताना काही तांत्रिक अडचणी होत्या। CISFची मॅनपॉवर या ठिकाणी अपुरी होती आणि माननीय विखे साहेब असतील, माननीय देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांनी या विषयाच्या संदर्भात देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहांना या विषयाची माहिती दिली आणि 4 दिवसापूर्वी मलाही ज्यावेळेला ही माहिती सातत्याने विखे साहेब सांगत होते, पण ज्यावेळेला 4 दिवसापूर्वी माझी माननीय गृहमंत्री साहेबांची भेट झाली त्यावेळेला शिर्डी विमानतळासाठी लागणाऱ्या जवळपास 45 इतक्या संख्येची CISFची मॅनपॉवर आपल्याला लागणार आहे जेव्हा सांगितलं, त्यांनी तातडीनं त्याच्यावरती कार्यवाहीचे आदेश दिलेत। पुढच्या काही दिवसातच म्हणजे अगदी 10 ते 15 दिवसाच्या काळातच त्याच्या आतमध्येच आपल्या या विमानतळाला जे आवश्यक मनुष्यबळ आहे CISFचं, जेणेकरून रात्रीचं सुद्धा आपल्याला आता या ठिकाणची सेवा सुरू करता येईल, ती पूर्ण होईल। ATCच्या सुद्धा संदर्भात काही तांत्रिक अडचणी होत्या, मॅनपॉवरचा विषय होता, तो सुद्धा पुढच्या काही दिवसात निश्चितपणे पूर्ण होईल। देशात आणि देशाच्या बाहेर सुद्धा कसं सुरू करता येईल याचाही विचार निश्चितपणे पुढच्या काळात आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी लागणाऱ्या राज्य सरकारची आमची मदत असेल आणि केंद्र सरकार म्हणून आमचं मंत्रालय असेल, या दोन्हीच्या समन्वयातून निश्चितपणे पुढच्या काळात आपण या शिर्डीतली आमच्या बाबांच्या या पवित्र भूमीतून देशात आणि देशाच्या बाहेरची विमानसेवा अधिक चांगली करण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत। फायदा होत नाही आहे, त्याच्यामुळे तब्बल 18,000 पर्यंत तिकीट जातं, फक्त जाडवणूक होते। उडान योजनेच्या माध्यमातून मी आपल्याला जसं म्हणालो तसं पुढच्या काही टप्प्यामध्ये उडान योजनेत आपल्याला शिर्डीच्या या विमानतळाचा समावेश किंवा शिर्डीतनं काही विमान प्रवास देशांतर्गत किंवा राज्यांतर्गत काय करता येईल का याचा विचार आपण निश्चितपणे पुढच्या काळात करणार आहोत। उडान योजनेचा उद्देशच हा होता, मोदीजी असं म्हणतात की उड़े देश का आम नागरिक हवाई चप्पल पहनने वाला अब हवाई सफ़र करेगा। या देशातील सर्वसामान्य माणसाला विमान प्रवास हा आवाक्यात आला पाहिजे। आता त्यासाठी बघा आपण हे सुद्धा नेहमी तक्रार व्हायची की विमानतळावरती खाद्यपदार्थ हे फार महाग मिळतात आणि म्हणून आता आम्ही उडान कॅफे नावाचं सुद्धा प्रत्येक विमानतळावरती एक आउटलेट सुरू करायचा प्रयत्न करतोय। कलकत्त्याच्या विमानतळावरती मागच्या आठवड्यात आम्ही ते सुरू केलं, जेणेकरून या ठिकाणी 10 आणि 20 रुपयात आपल्याला मग चहा असेल, पाणी असेल, काही नाश्ता असेल, अत्यंत कमी दरामध्ये सर्वसामान्य माणसाला मिळेल याची व्यवस्था आता पुढच्या काळात आम्ही करतोय। हां, मी तेच आत्ता म्हणालो की एकूणच राज्यात नाही, एकूणच देशातल्या सर्वसामान्य माणसाला विमानसेवा त्याच्या आवाक्यात आली पाहिजे, त्याला परवडली पाहिजे। यासाठी निश्चितपणे उडान योजनेत दिवसेंदिवस आपण प्रगती करतोय, संख्या वाढतीये। आज देशात 600 जवळपास विमान प्रवास म्हणजे हवाई मार्ग, 600 हवाई मार्ग हे उडानमध्ये सुरू आहेत। तर पुढच्या काळात महाराष्ट्रात शेवटी मी इथून जातो, त्यामुळे मला शेवटी माझाही स्वार्थ तोच आहे, शिर्डी असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, या सगळ्या ठिकाणी पुढच्या काळात आपल्या अंतर्गत आपले जिल्हे, आपली शहरं ही जोडली जावेत म्हणून उडानमध्ये निश्चितपणे पुढच्या काळात शिर्डीचा विचार सुद्धा आपण करणार आहोत।